राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मिरची पिकाचा कोकडा जर झाडाला आला तर त्या झाडाचं काय करायचं. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही आपला मिरचीचा प्लॉट आहे. तर याला महिना होत आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या प्लॉटमध्ये असं जर मिरची झाड झालं असं असं आहे बघा, तर या झाडावरून दुसरं झाड व्हायरसवर जाते. हे बघा, आता हे झाड चांगलं आहे, याला कुठंच काही नाही, याच्यावर कोकडा नाही, काही नाही आहे. पण शेतकरी मित्रांनो, ह्या झाडापासून ते झाड कोकडा होऊ शकतं. काहून होऊ शकतं की जे रस शोषक करणारी कीड आहे याच्यावर बसली, याच्यावर बसून जर उठून त्याच्यावर बसली तर याच्यामधलं जे ते रस शोषण करते ते रस त्या सोंडामध्ये राहतं. सोंडामधून मग याला जर याच्यावर जर बसली तर याला जर त्यानं चावा घेतलं तर हे जे व्हायरस आहे त्या झाडामध्ये जातं. तर शेतकरी मित्रांनो, मग असे झाडं काय करायचे. तर आपल्या प्लॉटमध्ये समजा कुठं 4-2 जर झाडं असतील तर शेतकरी मित्रांनो ते उपटून फेकून द्यायचे. ते उपटून फेकून द्यायचे, नंतर कुठं बी नेऊन एखाद्या खड्ड्यामध्ये गाडून टाकायचे शेतकरी मित्रांनो. कारण की हा जो झाड आहे व्हायरसचा, हा झाड एका झाडापासून 2 झाड, 10 झाड, 100 झाड, 1000 झाड असं करू शकतो. तर हा झाड शेतकरी मित्रांनो आपल्याला ठेवायचं नाही, असं उपटून टाका. हे बघा, तुमच्या समोर मी उपटितो. हे बघा, हे असं जे कोकडलेलं झाड आहे ना, याला उपटून फेकून द्यायचं. जर हे झाड ठुलं शेतकरी मित्रांनो, याच्या जवळचं जो झाड आहे त्याला सुद्धा कोकडा करू शकतो. आता हे बघा, हे झाड एकदम किलर आहे, ते पलीकडं सुद्धा किलर आहे. हा आता एकच झाड समजा कुठं मोठं आपल्या प्लॉटमध्ये कुठं मोठं एक अर्धं झाड आहे, तर मी त्याला आज उपटून फेकून देणार आहे. बघू शकता तुम्ही, हे कोकडलेलं झाड आहे. तर असे झाडं उपटून फेकून द्या शेतकरी मित्रांनो. तर तुमची मिरची जी आहे ती व्हायरसवर जाणार नाही आणि चांगली राहील. जर कुठं मोठं झाड असतील तर हे उपटून फेकून द्यायचे, तरच तुमचा हे कोकड्या बोकड्या जे आहे ते कंट्रोल होईल, नाहीतर होऊ शकत नाही. आता ह्या झाडाला तुम्ही कोणतंही जरी औषध कीटकनाशक आणलं तरी हे किलर होत नाही. तर याला एकच उपाय आहे, याला उपटून फेकून देणे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये कुठं जर असं अशी झाड कुठं मोठं तर ते उपटून फेकून द्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.